मुख्यमंत्री दिल्ली दरबारी का लोकशाही विशेष मध्ये आज करणार आहोत आपण या महत्त्वाच्या विषयावर चर्चा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली। त्यांच्याकडे राज्याच्या केंद्राशी संबंधित मागण्या केल्यात। यात मुख्य मुद्दा होता तो म्हणजे मराठा आरक्षणाचा। मराठा आरक्षण आणि इतर मागासवर्गीयांचं आरक्षण त्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागणार आहे। मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दरबारी जाऊन पंतप्रधानांकडे राज्याच्या 12 मागण्यांची यादी दिलेली आहे। पाहूयात यावरील लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट आणि त्यानंतर सर्व मान्यवरांबरोबर सखोल चर्चा। मुख्यमंत्री दिल्ली दरबारी का? राज्याच्या कोणत्या मागण्यांसाठी गेले दिल्ली दरबारी? मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा पेच सुटणार का? अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। राज्याच्या 12 मागण्यांसाठी ही भेट असली तरी भेटीचा मुख्य रोख आरक्षणाच्या मुद्द्यावर होता। म्हणजेच मराठा आरक्षण तसंच ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं निर्माण झालेल्या पेचावरच ही भेट होती। तब्बल 90 मिनिटं ही भेट झाली। यावेळी अजित पवार आणि अशोक चव्हाणही उपस्थित होते। जोपर्यंत 50% आरक्षणाची मर्यादा की जोपर्यंत शिथिल करण्यात येत नाही, काढून टाकण्यात येत नाही, तोपर्यंत राज्याला अधिकार देऊन सुद्धा हा आरक्षणाचा मुद्दा मागे लागणार नाही, हा प्रामुख्याने आम्ही त्यांना सांगितलेला आहे। आणि म्हणून 50% आरक्षणाची मर्यादा ही शिथिल करावी अशा प्रकारचा युक्तिवाद हा सर्वोच्च न्यायालयामध्ये झाला पाहिजे, केंद्राकडून झाला पाहिजे। आम्ही सुद्धा समर्थन याचं करतो। आमची म्हणणं की आम्हाला अधिकार असला पाहिजे। मराठा आरक्षणावरून राज्यातलं राजकारण तापलेलं आहे। अशातच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं ओबीसी समाजाची संतप्त भावना आहे। त्यामुळे या भेटीच्या प्रयोजनात ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा देखील होता। केवळ 27% राजकीय आरक्षण जे ओबीसीच्या बाबतीमध्ये सुद्धा सेट असायला झालेलं आहे। दुसरा तो मुद्दा आहे 50%ची मर्यादा क्रॉस केल्यामुळे आरक्षणाची पॉलिटिकल आरक्षण देता येईल हा तिथे मुद्दा आहे। आरक्षणाशिवाय इतर मागण्या पंतप्रधानांकडे केल्या गेल्या। राज्याला जीएसटीचा परतावा वेळेवर मिळणं, कांजूर येथे मेट्रो कारशेडसाठी जागा उपलब्ध करणे, 14व्या वित्त आयोगातील थकबाकी मिळावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आदींचा समावेश होता। पंतप्रधानांनी या मागण्यांचा अभ्यास करून त्यात मार्ग काढण्याचं आश्वासन दिलंय। अशा सगळ्या विषयांवरती त्यांच्याशी विस्तृतपणाने चर्चा झालेली आहे आणि जसं मी म्हटलं की त्या सर्व बाबतीमध्ये आम्ही पत्रसुद्धा दिलेली आहे। त्यांनी सांगितलेले की मी याच्यात नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो। तर आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की लवकरात लवकर त्यांच्याकडनं याच्या सर्व बाबतीत सकारात्मक निर्णय होतील। आता मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी केंद्र सरकार घटना दुरुस्ती करणार का असा प्रश्न उपस्थित होतो। आपण मराठा आरक्षणासाठी तयार आहोत। आमच्या परीने आम्ही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत। आता केंद्राकडून सहकार्य मिळालं तरच आरक्षण मिळेल हे राज्याकडून स्पष्ट करण्यात येईल आणि यासाठी आम्ही थेट दिल्ली दरबारी आलोय हे राज्य सरकारनं दाखवून दिलंय। यावर आता पंतप्रधान मोदी प्रत्यक्षात कोणती भूमिका घेणार हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती आज चर्चा करण्यासाठी आपण पॅनलवरती आमंत्रित केलेला आहे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, भाजपचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट, काँग्रेस प्रवक्ता गोपाल तिवारी जी आणि मराठा नेते दिलीप पाटीलही आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत। सुरुवात जी आहे अर्थातच आपण काँग्रेस प्रवक्ता गोपाल तिवारी यांच्यापासून करूयात। गोपालजी, आज मुख्यमंत्र्यांना दिल्ली दरबारी का जावं लागलं? आजच्या भेटीमधून नेमकं काय साध्य होणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेला? गोपालजी, आपल्या भारतीय लोकशाही रूपी देशाची जी काही एक संरचना आहे ती संघराज्याची संविधानात्मक रचना आहे। त्यामुळे केंद्राच्या अखत्यारीत अनेक राज्यांचे अधिकार गुंफलेले आहेत। दुसरं आपल्याला संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आणि न्यायालय प्रक्रिया आहे।
या सगळ्या ह्याच्यामध्ये अनेक प्रश्न होते. हम्म. वास्तविक म्हणलं तर मराठा आरक्षणाचा जो प्रश्न होता, ते 102वी घटना दुरुस्ती केल्यावर हम्म. हे त्यांच्याकडे अधिकार त्यांनी काढून घेतलेले आहेत. आता त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही ते कशी केली, काय केली, हा. परंतु अशोक चव्हाणांच्या मुलाखतीत आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता आपण जर अधिकार आपल्याकडे काढून घेतलेले आहेत तर त्याविषयी आपण यांना मदत करावी. हम्म. आणि हे सगळं करत असताना आरक्षण 50%च्या वर जातं हे पण वस्तुस्थिती. हम्म. त्या ठिकाणी ओबीसीचे प्रश्न आहेत, मागासवर्गीय SC ST प्रश्न आहेत, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत, राज्याचा GST थकबाकी आहे. आणि यामध्ये आपण जे राज्य व्यवस्था करताना आपापली कर्तव्य पार पाडणं हे प्रत्येक केंद्राचा राजधर्म आहे आणि राज्याचा राजधर्म आहे. आणि त्याला अनुसरून जे आवश्यक आहे ते गेलेले आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या मागण्या दिलेल्या आहेत आणि याच्यातनं सकारात्मक विचाराने ह्या बरं. मागण्या पूर्ण होतील अशी आशा व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. बरं, नक्कीच आपण आशा व्यक्त करताय. भालचंद्र शिरसाट यांच्याकडे आपण जाऊयात. भालचंद्र शिरसाटजी, एका बाजूला झोळी पसरली गेलेली आहे महाराष्ट्राकडून. महाराष्ट्राच्या झोळीमध्ये पंतप्रधानांकडून काय काय मिळणार? मला वाटतं हा वाक्यप्रचार योग्य नाही. का? कोणी झोळी पसरलेली नाही आणि कोणी त्याच्यात दान देणार नाहीये. बर, राज्याचा तो अधिकार आहे, राज्याचा अधिकार आहे, राज्याची अपेक्षा आहे ते राज्याचा प्रतिनिधी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांनी गेल्या 18 महिन्यात पहिल्यांदाच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींशी थेट संपर्क साधलेला आहे. आजपर्यंत पंतप्रधानांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्हायच्या, त्यामध्ये मुख्यमंत्री बोलायचे. मुख्यमंत्र्यांनी आता पहिल्यांदाच शिष्टमंडळ घेऊन जाऊन हा, प्रत्यक्ष भेट घेऊन 12 मागण्यांची यादी बनवून मग त्या मागण्या योग्य अयोग्य, किती राज्याशी संबंधित किती केंद्राशी संबंधित हा विषय बाजूला ठेवू, परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचे संबंध संवादाचे समन्वयाचे असतील तर त्याचा फायदा राज्याला होतोच आणि तो महाराष्ट्राला व्हावा यासाठी ही पहिली भेट झालेली आहे. याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे, हा आनंद आम्हाला आहे. आम्ही या भेटीचं स्वागत करतो. बर. आजपर्यंत आपल्या मनाची कवाडं जी महाविकास आघाडीने बंद ठेवली होती ती पहिल्यांदा उघडलेली आहेत, त्याचंही स्वागत करतो. बरोबर आहे. गोपाळ तिवारीजी, कवाडा आजपर्यंत बंद होती महाविकास आघाडीची. वाक्प्रचार जो आहे तो आवडला नाही भालचंद्र शिरसाट यांना. मात्र महाराष्ट्राकडे किती लक्ष दिलं गेलेलं आहे? मग तौक्ते चक्रीवादळ असेल किंवा गुजरातला भेट दिली गेली, इतर ठिकाणी भेट दिली गेली, महाराष्ट्राला किती प्राधान्य मिळालं किंवा किती सुसंवाद महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये हा पूर्ण जनता जे गेल्या कित्येक दिवसांपासून पाहते. गोपाळ तिवारीजी, कवाडा आपण बंद करून बसला होता? नाही, बिलकुल नाही. हा. तसा त्यांचा दृष्टिकोन आहे, त्यामुळे ते तसं म्हणू शकतात. परंतु जेव्हा गुजरात पर्यंत मग देशाचे पंतप्रधान येतात, तेच वादळ महाराष्ट्रात कोकण पट्टीला पण होतं. तिकडे 1000 कोटी देतात आणि महाराष्ट्राला काही देत नाही. त्यामुळे साहजिकच अपेक्षा असतात. GSTचा निधी आहे, कोरोना संसर्गाच्या अडचण आहे, संकट आहे आणि लसीकरणाच्या बाबतीत देखील काही गोष्टी आहेत की ज्या आपण म्हणत होते काल परवापर्यंत की महाराष्ट्राचे हे चेक घेऊन फिरत होते, पण हे सगळं स्पष्ट झालेलं आहे की केंद्रानेच राज्याला लसीकरणाचे जे अधिकार होते 18 ते 44 ते लादलेले होते. त्यामुळे एक सुसंवाद यावा आणि या ठिकाणी राजकारण होऊ नये. महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी सरकार आपला राजधर्म निभावते आहे, केंद्राने आपला राजधर्म निभावा आणि जे जे आवश्यक आहे त्या गोष्टीची पूर्तता करावी, एवढंच म्हणणं आहे आमचं त्याच्यात. बरोबर आहे. हेमंत देसाईजी यांच्याकडे मी जाईल. राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल, दोघांसाठी एक गोष्ट तर निश्चितच चपखलपणे बसते की देर आहे दुरुस्त आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे सांगितलं की प्रत्येक व्यक्तीला लसीकरणाची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे, त्यापूर्वी झालेले टेंडर्स असतील, त्यापूर्वी झालेले आरोप प्रत्यारोप असतील, राज्य सरकार देखील ज्या प्रकारे मराठा आरक्षण मिळावं किंवा इतर जातींना मिळणाऱ्या आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आज दिल्ली दरबारी जावंच लागलं. बरं, ज्या प्रकारच्या मागण्या किंवा ज्या प्रकारे पंतप्रधानांसमोर ही यादी देण्यात आलेली आहे, यापूर्वी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून अशाच प्रकारचे निरोप हे केंद्राला आणि केंद्राकडून पुन्हा राज्य सरकारला मन की बातच्या माध्यमातून पोहोचवले गेलेले होते. हे तर मान्य. देर आहे दुरुस्त आहे, हे खरं ठरतं का हेमंतजी?
तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी दोन गोष्टी सांगायला पाहिजेत की हा लोकशाही चॅनल आहे, त्यामुळे दिल्ली दरबार हा शब्द इथे वापरण्याचं कारण नाही, कारण हे आपण लोकशाहीमध्ये आहे. दिल्लीचा दरबार वगैरे काही नाही आहे. दोघांनाही अधिकार आहेत, केंद्रालाही अधिकार आहेत, राज्यालाही अधिकार आहेत. ही एक फॅक्च्युअल मिस्टेक भालचंद्रजींना मी एक दुरुस्त करू इच्छितो. ते असं म्हणाले ही पहिली भेट आहे. पहिली भेट नाही, गेल्या मे मध्ये उद्धवजी पंतप्रधानांना भेटले होते आणि सोनियाजींना सुद्धा भेटले होते त्याचवेळी, आणि त्यामुळे ही पहिली भेट असायचं कारण नाही. ऑनलाईन सुद्धा अनेक मिटिंग झालेल्या आहेत. पण आता मराठा आरक्षण असेल, ओबीसीचा जो प्रश्न असेल तो असेल, किंवा जीएसटीचा प्रश्न असेल, आपण बघतो की गेले वर्षभर हे दोन्ही बाजू एकमेकाशी जबरदस्त संघर्ष करत होते. आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका ही व्हायच्या होत्या, 5 राज्यातल्या निवडणुका व्हायच्या होत्या, तेव्हा ते हे अतिशय टिपेला हा संघर्ष जाऊन पोहोचला होता. ज्यावेळी असं लक्षात आलं की एकमेकाच्या सहकार्याशिवाय काही शक्य नाही, तेव्हा दोघांनाही एक प्रकारे पुढचं पाऊल टाकणं भाग होतं. आता हे जे उद्धव ठाकरेंनी जे आज केलं तर चांगली गोष्ट आहे. याच्या आधी सुद्धा त्यांनी ते केलं पाहिजे होतं असं मला वाटतं. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाल्यानंतर देवेंद्रजींची रिॲक्शन बघा. त्यांनी असं म्हटलं की उठसूट तुम्ही केंद्राकडे बोटं दाखवता आणि हे काही बरोबर नाही. तुम्ही भेटलात ते बरं झालं आता, आणि आता म्हणजे कामं होतील आता. म्हणजे त्यामध्ये सुद्धा त्यांना असं सांगायचं की मी केंद्राकडे तुम्हाला शेवटी जायला लागलं असं एक सूचित त्यांनी केलं. म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याविषयी इलाज नाही. पण मी दुसरी गोष्ट सांगतो की नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध चांगले आहेत. नितीन गडकरींनी महाराष्ट्राची अनेक कामं या काळामध्ये केली. स्वतः विदर्भामध्ये सुद्धा त्यांनी या कोरोनाच्या काळात चांगलं काम केलं. आता नितीन गडकरी आणि यांचं रिलेशनशिप चांगलं होतं. मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. शरद पवार जेव्हा केंद्रीय कृषी मंत्री होते तेव्हा ते म्हणायचे की मोदीजी काय अनेक राज्यांचे मुख्यमंत्री माझ्याकडे यायचे, आणि ती गोष्ट काँग्रेसमधल्या सुद्धा काही जणांना आवडत नव्हती. हे त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांना एवढं का त्यांना भेटता, त्यांची का हे कामं करता, तुम्ही तिकडे का जाता. तेव्हा शरद पवारांनी सांगितलं की आता मी सगळ्या देशाचा कृषी मंत्री. तर हा जो भाग आहे किंवा वाजपेयींच्या काळामध्ये वाजपेयींचं उदाहरण सांगण्यासारखं आहे की बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी त्यांनी ती भूमिका घेतली, फक्त वाजपेयींनी घेतली नाही. त्यावेळी स्वतंत्र पक्ष होता, समाजवादी होते, संघटना काँग्रेस होते, जे भांडलेले होते इंदिरा गांधींची, त्या सगळ्यांनी बाकं वाजून बांगलादेशच्या वेळी विजय मिळवल्याबद्दल इंदिरा गांधींचं अभिनंदन केलं. आणि इंदिरा गांधींनी सांगितलं की तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात, म्हणून सुद्धा ही लढाई यशस्वी होण्यास मला मदत झाली. त्यामुळे हे जे आहे चुका दोन्ही बाजूने होतात, असं काही सांगण्याचं कारण नाही फक्त भारतीय जनता पक्ष करत आहे. पण आजची स्टेटमेंट बघा तुम्ही. सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले की एवढे 10-12 मुद्दे घेऊन जायचं काय कारण होतं, फक्त मराठा आरक्षण घ्यायचं होतं तुम्ही मुद्दा, त्यामुळे काय की एक पॉइंटेड चर्चा झाली नाही. अरे राज्याचे बाकीचे सुद्धा प्रश्न आहेत ना. पण हे बघा, हे अशा प्रकारच्या कॉमेंट्स करतात ते. म्हणजे प्रवीण दरेकरांची सुद्धा प्रतिक्रिया बघा तुम्ही. त्याच्यामध्ये त्यांना विचारलं की आता काय तुमचं, आता याच्यातनं काय होईल. म्हणे बघा आगे काय पुढे होईल ते दिसेलच तुम्हाला काय जे असेल. म्हणजे याच्यामधनं काहीतरी नवीन काही घडू शकतं असं एक संकेत द्यायचे. यामध्ये काहीही अर्थ नाहीये. या सरकारला याच्यामुळे धोका असण्याचं मानणं हा पोरकटपणा आहे. कुठल्याही प्रकारचा काही आता धोका असण्याचं कारण नाही. दुसऱ्या उद्या परवा काय घटना घडतील त्या घडतील. पण उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांनी भेट घेणं हे अतिशय स्वाभाविक आहे. ते भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नाही, देशाचे पंतप्रधान आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि थोडं परिपक्व होऊन प्रगल्भ होऊन राजकारण केलं पाहिजे. राज्याचे इश्यू आहेत ते सुटलेच पाहिजे ना. ते नक्कीच. सिंचनाची कामं जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा सुद्धा नितीन गडकरींनी 48,000 कोटींचे प्रकल्प इथे आणल्याची घोषणा केली होती पत्रकार परिषदेमध्ये. आणि त्यानंतर हे सरकार असताना सुद्धा त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. हा दृष्टिकोन पवारांचा असेल, गडकरींचा असेल, असा दृष्टिकोन असायलाच पाहिजे ना. नक्कीच प्रगल्भ राजकारण असायलाच हवं. हेमंतजी जसं आपण म्हणताय त्याप्रमाणे इंदिरा गांधींना भेटत होते ज्योती बसू. नक्कीच हेमंतजी, आपला मुद्दा लक्षात आला की प्रगल्भ राजकारण जे आहे ते असायला हवंच. मराठा नेते दिलीप पाटील देखील आपल्यासोबत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सुटत नसल्याचं आपण बघतोय. दिलीपजी, मात्र आज झालेल्या भेटीतून मराठा समाजाला आरक्षण मिळेल, त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा देखील अतिरिक्त आरक्षणासंदर्भातला जो प्रश्न आहे तो देखील मार्गी लागेल असं आपल्याला वाटतंय का? आणि कुठेतरी आता ज्या प्रकारे अल्टिमेटम दिलं जात आहे, ज्या प्रकारचे इशारे दिले जात आहेत, येत्या काळामध्ये आंदोलन देखील घेतली जाणार आहेत, त्यामुळे आता खडबडून जाग का होईना राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांकडे डोळसपणे पाहू लागले असं वाटतं का? दिलीपजी, काय अपेक्षा आहेत या भेटीनंतर? आपल्याला सांगायचं आहे की आज भेट घेतली. आज मुख्यमंत्री साहेब किंवा अजितदादा असतील किंवा अशोकराव चव्हाण साहेब असतील
पंतप्रधानांना भेटले, निश्चित स्वागतार्ह आहे. कारण अशा पद्धतीचे जर प्रश्न सोडवायचे असतील आणि जर का पंतप्रधान वगैरे अशाची भेटून जर का प्रश्न सुटणार असतील तर निश्चित या गोष्टी स्वागतार्हच आहेत. त्याचबरोबर ओबीसी बरोबरचं जे राजकीय आरक्षण आहे त्या बाबतीत देखील हा प्रश्न सुटेल अशा पद्धतीचं एक पाऊल आहे. खरं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काही मोठे हे माननीय अशोकराव चव्हाण साहेब जे मंत्री समितीचे अध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री साहेब, पहिल्यांदा सिक्वेन्स पाळायला पाहिजे ना. कारण 50% बाहेरचं आरक्षण हा शेवटचा प्रश्न आहे. कारण पहिल्यांदा तुम्ही विधिमंडळामध्ये एक ठराव पास करायला पाहिजे, मागासवर्गीय आयोगाचं गठन करायला पाहिजे, त्या आयोगाकडून तुम्ही योग्य रिपोर्ट घ्यायला पाहिजे. तो रिपोर्ट आल्यानंतर तो विधिमंडळामध्ये मंजूर करून राज्यपालांच्याकडे द्यायला पाहिजे, राज्यपालांनी तो राष्ट्रपतींच्याकडे द्यायला पाहिजे आणि त्यानंतर ते कायद्यामध्ये रूपांतर होणार. आता 50%ची मर्यादा हे पहिल्यांदा तुमची प्रोसिजर पूर्ण करा ना. तुम्ही पहिला शेवटचा प्रश्न आधी सोडवायला आलाय, 50% का 50%च्या आत. आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, याच्यातनं एक विचार करायला पाहिजे. इतके दिवस मराठा आरक्षणचा प्रश्न एवढा गंभीर आहे, आज 5 मे पासून हा प्रश्न तयार झाला, आत्ताच का सरकार गेलं? तर मी तुम्हाला सांगतो की आत्ताच हे जे काही मुख्यमंत्री साहेबांनी हे सगळं शिष्टमंडळ केलं, ओबीसीच्या आरक्षणाचं जे राजकीय आरक्षण आहे, हे राजकीय आरक्षण एक कुणाच्या जीवना मरणाचा प्रश्न नाही. ओबीसीना बाकीचं नोकरीतलं असू दे, शिक्षणाचं आरक्षण आहे, बाकीच्या सवलती आहे. राजकीय आरक्षण मी म्हणतो ऍडिशनल आहे आणि त्यासाठी तुम्ही संघर्ष कुठं तर मराठा आणि ओबीसी संघर्ष होईल आणि आपण कुठं तर राजकीय दृष्ट्या अडचणीत येईल म्हणून काहीतरी मार्ग काढायला गेलेत का, हे मला एक शंका आहे. दुसरं एक लक्षात घ्या की आता दुसरा एक लक्षात घ्या, यातला महत्वाचा मुद्दा आहे की ह्यांनी एका आरक्षणच्या प्रश्नासाठी गेलं. तुमच्याकडचे 10-15 प्रश्न आहेत, त्याचं काय हो? तुमचे सारथीचे प्रश्न आहे, तुमचे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचा प्रश्न आहे, बाकीचे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक फीच आहे. 2014चे आमचे 4,500 विद्यार्थी आहेत, 2018चे आमचे 2278 विद्यार्थी आहेत. ह्यांचे प्रश्न तुमच्या इथं आहेत ना. ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे जातो, पुढच्याकडे जातो, तुमच्या हातातलं ते पहिल्यांदा सोडवा ना. निश्चित सांगतो, लक्षात घ्या की ह्यात कुठं तर राजकारण करायला लागलंय आणि हे राजकारण असं आहे की आपल्यावरचं कुठं तर दुसऱ्यावर थोपवायचं किंवा आपल्यावरचं जे आरोप आहेत आणि रोष आहे तो कुठं तर डायव्हर्ट करायचा. नक्कीच दिलीपजी, म्हणजे ठीक आहे, राजकीय भेटीगाठी आहेत आणि या भेटीमागे देखील राजकारण दडलंय असं आपलं म्हणणं आहे. गोपाळ तिवारीजी या संदर्भातलं उत्तर देतील, मात्र तत्पूर्वी इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मुख्यमंत्री ज्यावेळेला दिल्लीला जातात त्या ठिकाणी पंतप्रधानांबरोबर मुख्यमंत्र्यांसोबत गेलेलं शिष्टमंडळ एकूण त्या ठिकाणी 12 मागण्या करतं आणि या मागण्यांसंदर्भामध्ये येत्या काळामध्ये काय होणार आहे, दिल्ली दरबारी खरोखर जाण्याची मुख्यमंत्र्यांना वेळ का आली, या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे मराठा नेते दिलीप पाटील, कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे अगदी काही क्षणात आपल्यासोबत जोडले जातील. काँग्रेस प्रवक्ता गोपाल तिवारीजी, भाजपचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई जी देखील आपल्या सोबत आहेत. गोपाळ तिवारीजी, आपण मगाशी ऐकलं असेल तर दिलीप पाटील यांचं म्हणणं आहे की कुठेतरी या भेटीमागे राजकारण निश्चितच जडलेलं आहे. कारण एका बाजूला राज्य सरकारला जे करायचं आहे हाच जो आहे तो यापूर्वी जो आहे की मराठा आरक्षण असेल किंवा इतर आरक्षणांसंदर्भामध्ये जे पण काय आहे ते आता केंद्र सरकारलाच महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, अशा प्रकारच्या अनेक वेळेला ज्या आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आलेल्या पत्रकारांसमोर मांडण्यात आलेल्या ज्या त्या प्रतिक्रिया आपण सगळ्यांनी पाहिलेल्या होत्या. मात्र कुठेतरी आता केंद्र सरकार कशाप्रकारे ही जबाबदारी घेत आहे, कशाप्रकारे हे प्रश्न सोडवतोय, यामध्ये पुन्हा एकदा अनेक मागण्या झुलवत ठेवल्या जाणार आहेत का? भेटीमागचं हे राजकारण आहे का? विशालजी, अजिबात नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न जर घेतला तर मला एक विनम्रपणे सांगू इच्छितो की जर गायकवाड आयोगाने आपण त्या ठिकाणी आरक्षण देऊ केलं आणि ऍक्च्युली मराठा आरक्षणाविषयी जर पहिली पावलं उचलली गेली तर ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना नारायण राणे समिती नेमून, त्याच्या अगोदरचे अनेक आयोग होते पण त्या वेळेला कुठेही मराठा आरक्षणाविषयी आयोगामध्ये चर्चा झाली नाही किंवा सकारात्मक बाजू मांडली गेली नाही. परंतु विशेष बाब म्हणून 50%च्या वर आणि ओबीसीला धक्का न लावता ह्या 2 अटी पाळून तामिळनाडूच्या धर्तीवर जर आपण काही करू शकू
तर ती बाब समोर आली. पुढे फडणवीस सरकारने तोच नारायण राणे आयोगाच्या वर अजून गायकवाड आयोग नेमला, त्या पद्धतीने काही विशेष बाब म्हणून राहिले. आम्ही त्यावेळेला अजिबात कुठेही राजकारण न करता ब्लाइंडली त्यांना एकमताने विधानसभेत सगळीकडे पाठिंबा देऊ कला, कुठेही किंतु परंतु केलं नाही. ती सर्वस्वी जबाबदारी फडणवीस सरकारची होती, गायकवाड आयोगाची, आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या पाठीशी होतो कारण ते सत्तेत होते. त्याच्यानंतर गायकवाड आयोगाने हायकोर्टात ते मांडलं, तिथे पास झालं. परंतु तोच आयोग जेव्हा 2 न्यायाधीशांच्या पुढे पास होतो, पण मात्र 3 आणि 5च्या पुढे जर पास होत नाही, त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे ही 102वी घटना दुरुस्ती. त्या 102वी घटना दुरुस्तीने यामध्ये स्पष्ट अगदी असं या ठिकाणी लिहिलेलं आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये अगदी स्पष्ट क्लिअर लिहिलेलं आहे की द युनियन अँड एव्हरी स्टेट गव्हर्नमेंट शॅल कन्सल्ट द कमिशन ऑन ऑल मेजॉरिटी पॉलिसी मॅटर्स अफेक्टिंग द सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. आता ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी 102वी घटना दुरुस्तीचा घाट घातला आणि हे आपल्या अधिकारात घेतलं, कारण केंद्र सरकारची जर वाटचाल पाहिली तर पूर्वीच्या सरकारांनी विकेंद्रीकरण केले, पंचायत राज बिल सर्व. परंतु याच्या बरोबर उलट मोदी सरकार प्रत्येक अधिकार काढून घेत आहे आणि ते अधिकाराचं केंद्रीकरण करतायत. हा जर घाट घातला नसता तर सुप्रीम कोर्टाने हे आरक्षणाला स्थगिती न देता फेटाळताना ह्या घटना दुरुस्तीचा वारंवार उल्लेख केलेला आहे आणि त्या 22 पानी ऑर्डर मध्ये पण हा उल्लेख आहे. आता जर तुम्ही अधिकार आमच्याकडनं काढूनच घेतला तर तुमची जबाबदारी आहे त्याप्रमाणे करा. परंतु त्याच्यामध्ये देखील प्रचंड मोठं गदारोळ झाला आणि हे 102वी घटना दुरुस्ती फक्त महाराष्ट्राच्या मराठा समाजाला वर फार मोठी मेहरबानी करतात म्हणून उठवत नाहीये, केंद्र सरकार ऍफिडेव्हिट देत नाहीये, तर संपूर्ण राज्यात त्याचे परिणाम झाले. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी ऑल स्टेट शुड आस्क फॉर रिव्ह्यू ऑफ धिस जजमेंट. इट्स रॉंग टू टेक अवे द राईट ऑफ स्टेट्स इन, असं कोण म्हटलेलं आहे? तर असे बीजेपी लीडर गणेश सिंग, द चेअरमन ऑफ द पार्लमेंटरी कमिटी म्हटले. नंतर यांचे नितीश कुमार जनता दल युनायटेडचे काय म्हणतात, केसी त्यागी, a senior leader of BJP Janata Dal Alliance said the Supreme Court order could spread anarchy. A number of states have given reservation beyond 50%. People are already enjoying the benefits. At this time, such a decision could spread anarchy. In this pandemic time, no party or group can hold dharna or protest. Gopal. So the center should announce another mechanism to around it. म्हणजे हे संपूर्ण भाजपचे नेते आणि जनता दल युनायटेडचे नेते ह्या संपूर्ण भारतातनं 10 ते 12 ठिकाणी जेव्हा सुप्रीम कोर्टाने 5 खंडपीठाच्या पुढे हे मॅटर आणला तेव्हा 102 घटना दुरुस्तीवर ज्या ठिकाणी हे 50% व्हायोलेशन होत होतं आणि ज्यांचे म्हणजे एसीबीसीचे अधिकार एनईबीसीने काढून घेतले. तर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस होता का? तर होता, 50 पासून 53 पासून होता. मग त्याच्यात हे सगळे अधिकार घालून हे संपूर्ण अधिकार आपल्याकडे घ्यायचे आणि आम्ही ठरवणार गव्हर्नर. गोपाळ तिवारीजी, तुम्ही ज्या प्रकारे काही दाखले दिलेले आहेत त्यानुसार जर सगळं काही केंद्र सरकारकडे असेल तर भालचंद्र शिरसाटजी, केंद्र सरकार आरक्षण मिळवून देणार का? त्यासाठी घटना दुरुस्ती करणार का? आणि घटना दुरुस्ती झाली तर मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? भालचंद्रजी, अनेक मागण्या आहेत, सगळ्यांचा भर मात्र मराठा आरक्षणावरती आहे. भालचंद्रजी, आजच्या या भेटीचं आम्ही स्वागत केलं आणि स्वागत केलं म्हणून राजकीय भाष्य केलं नाही, पण काही वस्तुस्थिती दिलीप पाटीलजींनी जे समोर मांडलेली आहे, याच महाविकास सरकारने न्यायमूर्ती भोसले समिती नेमली होती आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांनी ज्या सूचना केल्या होत्या त्याचंच पालन या महाराष्ट्र सरकारने केलेलं नाही. वारंवार गोपाळ तिवारीजी सांगतात 102व्या घटना दुरुस्तीमुळे. मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर पहिलं रिव्ह्यू पिटिशन केंद्र सरकारने दाखल केलं. राज्याला अधिकार नाही असं जे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे ते योग्य नाही.
हा अधिकार राज्यालाच आहे. 102वी घटना दुरुस्ती काय याची स्पष्टता यावी म्हणून केंद्र सरकारने पहिला रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे. आणि न्यायमूर्ती भोसले कमिटीने काय सांगितलं, रिव्हिजन पिटिशन दाखल करा, टर्म्स ऑफ रेफरन्सेस दिलेले आहेत, पुन्हा राज्य मागासवर्गीय आयोग गठीत करा. तर पहिला राज्य मागासवर्गीय आयोग मराठा आरक्षणासाठी गठीत करा, त्याचा अहवाल घ्या, त्यानुसार विधिमंडळामध्ये तुम्ही जा, तिथे कायदा संमत करा, नंतर मग केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पाठवा. म्हणजे दिलीप पाटील जे म्हणतात, जी प्राथमिक प्रक्रिया आहे, सुरुवातीचे जे 70% काम आहे ते राज्य सरकारने करायचं आहे. त्याच्याबद्दल ब्रही न काढता, त्याबद्दल आयोग गठीत न करता, कोणतीही कृती न करता थेट दिल्लीला गेले. कारण या महाविकास सरकारचा एक अजेंडा आहे, आलं अंगावर ढकल केंद्रावर. आणि ही ढकल गाडी प्रत्येक बाबतीमध्ये मग ऑक्सिजन असेल, रेमडेसिवीर असेल, लसीकरण असेल, 30 एप्रिलपर्यंत म्हणत होते आम्हाला द्या, आम्ही करतो, आणि आता ढकलाढकली करतायत. तर या ढकलाढकलीमध्ये मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं राजकीय आरक्षण सर्व राज्यामध्ये आहे. केवळ महाराष्ट्रामध्ये ओबीसीला राजकीय आरक्षण रद्द झालंय. मग इतर राज्यामध्ये का नाही झालं? 50%चा प्रश्न आता उद्भवतच नाही. तो कधी उद्भवतो? अजूनही 50%वरती आरक्षण या याचिका इतर ठिकाणी पेंडिंग आहेत. त्यामुळे तो कधी उद्भवतो? जेव्हा अंतिम टप्प्यात जाता. तुम्ही अंतिम टप्प्यात पहिला जाताय आणि नंतर मग तुम्ही घरी येऊन सुरुवात करणार. या राज्य सरकारला स्वतःला कृती करायची नाहीये, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये, त्यासाठी लागणारी जी होमवर्क आहे ते करायचं नाहीये, आणि मग ते केंद्रावर ढकलण्यासाठी हा मुद्दा घेऊन ते तिकडे गेलेत. पण फक्त मराठा आरक्षणासाठी गेलो तर आपल्यावरती राजकीय टीका होईल, म्हणून मग इतर मुद्दे घेतले. पदोन्नतीतील आरक्षण GR कोणाचा आहे? केंद्राचा आहे का? GR आहे राज्याचा. स्थगिती राज्याला मिळालेली आहे, त्याला डिफेंड राज्याने करायचंय. केंद्राचा काय संबंध त्याच्याशी? जीएसटीचा परतावा केंद्राचा विषय आहे. पीक विमा केंद्राचं धोरण आहे, पण ते टेंडर महाराष्ट्राने काढलंय. पीक विमा जर मिळत नसेल तर केंद्र सरकार काय करणार? राज्य सरकारने त्याचा हप्ता भरायचा आहे, त्याची अंमलबजावणी करायची आहे, ते टेंडर रद्द करावं, त्याच्यावरती कारवाई करावी. बरं, भालचंद्र, मराठी भाषा केंद्राचा विषय आहे. असे कितीतरी विषय आहेत का ज्याला सोबत जोडलं. गोपाळजी येणार. आणि मराठा आरक्षणाला त्याच्या बरोबर, म्हणजे गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा असं मराठा आरक्षणात करून चालणार नाही. स्वतः कृती करायची नाही, केवळ मराठा आरक्षण. इतर विषय घ्याच तुम्ही, दुसरी मिटिंग घ्या. केवळ मराठा आरक्षण हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि मराठ्यांच्यावरती वर्षानुवर्ष अन्याय झालाय. तिवारीजी पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014ला मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी नारायण राणे समिती केली. पण हे विसरताय, 1981ला ती अण्णासाहेब पाटलांनी मागणी केली. 1981 पासून 14 पर्यंत तुमचं राज्य असताना तुम्ही काहीही नक्कीच भालचंद्रजी, आपलं म्हणणं आहे की महाविकास आघाडी सरकारनं काहीही केलेलं नाही. नक्कीच भालचंद्रजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. हेमंत देसाईजींकडे यावेळेला जाऊयात. हेमंतजी, या भेटीचं फलित नेमकं काय असणार आहे याचं उत्तर दोन्ही प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर स्पष्टपणे दिसतंय. आणि आज जरी भेट झालेली असेल, जसं तुम्ही मागाशी म्हणालात की हा खरं तर मुख्यमंत्र्यांचा आणि राज्याचा अधिकार आहे, केंद्रानं त्यांचे प्रश्न ऐकून घेणं आणि त्यानंतर त्याच्यावरती तोडगा काढणं, ही काय रेग्युलर प्रोसेस आहे. मात्र याचं येणारं जे फलित असेल, या भेटीनंतरचं असणारं फलित जे असेल, ते आल्यानंतर देखील पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार हेच चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल का? हेमंतजी, पूर्वी सुद्धा मी मगाशी उल्लेख केला, त्याचा एकाच ओळीत उल्लेख होतो की ज्योती बसू हे सुद्धा किंवा नितीश कुमार जेव्हा भाजपबरोबर होते तेव्हा आम्हाला मागास राज्याचं स्टेटस मिळावं, आमच्यावरती अन्याय होतोय केंद्र सरकारतर्फे असं सतत म्हणत होते. तेव्हा हे राज्य म्हणणार, राज्यांची काही गाऱ्हाणी असतात. म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी राज्य होती आणि ज्यावेळी समजा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा सुद्धा भारतीय जनता पक्षाचे लोक अशा प्रकारच्या तक्रारी करत होते ना. त्यांना आठवत नसेल
जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा भारतीय जनता पक्षाची राज्यसभा अशा प्रकारची मागण्या करत होते, गाऱ्हाणी गात होते, तेव्हा तोही राज्यांचा अधिकार आहे. आता ते एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी याचं पॉलिटिक्स कसं करतात बघा. भालचंद्र शिरसाट काय म्हणाले आता की हे फक्त हे राजकारण करतायत, त्यांना काही करायचं नाही. ठीक आहे, यांच्या कक्षेत जे आहेत ते विषय म्हणजे विशेषतः सारथी असेल किंवा अन्य विषय असतील की त्याचं जे कॅपिटल त्याला जास्त दिलं पाहिजे हे खरं आहे. पण आता पीक विम्यासंबंधी ते काय म्हणाले की याच्यामध्ये केंद्र सरकारचा काय संबंध. तुम्ही नीट ऐकली नाही पत्रकार परिषद किंवा ते नीट वाचलं नाही. त्यामध्ये असं म्हणले की या योजनेमध्ये जो केंद्र सरकारचा जो हिस्सा आहे तो त्यांनी कमी केलेला आहे या योजनेमधला, अशी तक्रारी. आता दुसरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण हे द्यायचं नाही असं भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात, महाविकास आघाडी सरकार. आता न देण्यामध्ये 33% जो समाज आहे त्याला दुखावण्यामध्ये यांना काय फायदा आहे याच्यामध्ये. मला हे कळत नाही की हे असं दुखावून जर काही फायदा होणार असेल या सरकारचा तर ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही न्यायालयाचं जजमेंट वाचा, मराठा आरक्षणासंबंधी सांगतो, तुम्ही ते जजमेंट नीट वाचलं, त्यामध्ये स्पेसिफिकली असं म्हटलंय की 50%च्या पलीकडे जाता येणार नाही आता कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्या 50%च्या आतच जे काही तुम्हाला गट असतील त्याच्यामध्ये अरेंजमेंट करायला लागतील. त्यामुळे मग मराठा आणि ओबीसी असा त्याच्यामध्ये जो काय तो फेरवाटप करावं लागेल असं न्यायालयाने एक प्रकारे स्पष्टपणे सांगितलंय. पण आता मी दुसरी बाजू सांगतोय की ठाकरे सरकार असं म्हणते की इंदिरा साहनी याच्यामध्ये जे काही झालेलं आहे त्यानंतर अनेक घडामोडी घडलेल्या, परिस्थिती बदललेली आहे, तेव्हा केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा. केंद्र सरकारला याच्यामध्ये हस्तक्षेप जर केला आणि 50%च्या वर जायची परवानगी दिली तर ते सुद्धा न्यायालयात रखडणार आहे. नक्कीच म्हणजे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. फडणवीस काय म्हणाले होते की फुल प्रूफ माझं आरक्षण आहे. फुल प्रूफ आरक्षण असल्याचं दिसलं आहे का? मग त्याची जबाबदारी कोणाची आहे? दुसरी गोष्ट मी काँग्रेसच्या बाबत सांगतो. आता गोपाळजी असं म्हणाले की आम्ही पहिल्यांदा ती कमिटी केली, इलेक्शनच्या अगोदर 3 महिने तुम्ही 3-4 महिने हालचाली केल्या, केवळ राजकीय फायद्यासाठी काँग्रेसने ही गोष्ट केलेली होती. आणि काँग्रेसनी मराठा आरक्षणासंबंधी त्याच्यामध्ये काहीही माफ करा, मात्र आपली वेळ जी आहे ती संपत आलेली आहे. मात्र जाता जाता एका वाक्यात मला प्रत्येक मान्यवरांकडून अगदी थोडक्यात जाणून घ्यायचंय, हेमंतजी नेमकं याचं फलित काय असणार? याचं फलित चांगलं होईल अशी अपेक्षा करायला जागा आहे. विशेषतः जीएसटी असेल, केंद्रीय कर असेल, पीक विमा असेल, मराठी अभिजात दर्जा असणार. मुख्य म्हणजे राज्यपालांनी ज्या जागा भरायच्या त्या भरायला परवानगी दिली नाही आणि एकूण जी कटुता आली होती केंद्र आणि राज्यामध्ये ती कटुता काहीशी निवळायला याच्यामध्ये मदत होईल असं मला वाटतंय. भालचंद्रजी, अपेक्षा करूयात केंद्राकडून होऊन गेलेले आहेत. नक्कीच हे म्हणजे भालचंद्रजी, केंद्राने नेहमीच सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. राज्य सरकारने, महाविकास आघाडीने आपली कवाडं उघडली आहेत, चर्चेला तयार झालेत, पुढे आलेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अतिशय चांगला सोन्याचा दिवस आहे. बरं गोपाळ तिवारीजी, सोन्याचा दिवस राज्यातल्या जनतेसाठी ठरावा, यासाठी पुढे काय? अगदी एका वाक्यात गोपाळजी. नाही, निश्चितच एक आपली जबाबदारी असते राष्ट्रीय. मी एकच सांगू इच्छितो, गुजरातमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा सोनियाजींनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तिथले एक जिल्हे पुनर्वसनाची जबाबदारी स्वतःहून दिली होती 2002-03 मध्ये. तर तो एक आपल्या राष्ट्रीय कर्तव्याप्रती जी भावना आहे ती बळकट झाली पाहिजे. आणि आता म्हणले जेव्हा अण्णा पाटील वगैरे ते आर्थिक मागास आरक्षणाविषयी झालं होतं, आता मराठा आरक्षण हे सामाजिक मागासले पण याच्यामध्ये हे होते. गोपाळजी, आपल्याला दिलेली वेळ खरं तर संपलेली आहे, कारण दिलीप पाटीलजी देखील आपल्यासोबत आहेत. दिलीपजी, जाता जाता काय वाटतं, आजच्या भेटीनंतर तरी राज्यातल्या जनतेच्या असलेल्या ज्या काय प्रश्न आहेत किंवा ज्या काय समस्या आहेत त्यावरती तोडगा निघेल आणि खऱ्या अर्थानं हा आजचा सोन्याचा दिवस आहे का, ज्या प्रकारे आता मगाशी आपल्याला भालचंद्र शिरसाटजी देखील म्हणाले? दिलीपजी, एका वाक्यात. सोन्याचा दिवस किंवा चांदीचा दिवस असं काय म्हणण्यासारखं नाही आहे. ज्यावेळी कधी आपण म्हणू की हे प्रश्न तडीत न्यायला खरोखर प्रयत्न करायला पाहिजे. आणि आता काय राजकीय याच्यात आम्हाला इंटरेस्ट अजिबात नाही, कुणी धुणं केलं काही नाही. एकच आहे, खरं जर खरोखर जर मनापासून सर्व पक्षांनी एकत्र येऊन जर हा मराठ्यांचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला आणि तो जर काही एकत्र आलेले दिसतील तो दिवस आम्ही सोन्याचा म्हणू. विरोधक असू दे, केंद्र सरकार असू दे, राज्य सरकार ज्यावेळी एकत्र येतील तो
दिवस हा नक्कीच सोन्याचा दिवस म्हणून, कारण सध्या तर काय अजून तर काय मला असं वाटत नाही. नक्कीच दिलीपजी, मात्र सकारात्मक रीतीने आपण या भेटीकडे पाहूयात. येत्या काळामध्ये महाराष्ट्राला देखील सगळ्या प्रकारचा जो न्याय जो अपेक्षित आहे तो मिळणार अशी अपेक्षा करायला हरकत नाही. धन्यवाद दिलीपजी, धन्यवाद गोपाळ तिवारीजी, धन्यवाद भालचंद्र शिरसाटजी आणि हेमंत देसाईजी, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत सामील झालात त्यासाठी. खरा प्रश्न हाच आहे की आजपर्यंत राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार सुरू असलेला संघर्ष हा अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. त्याची झळ देखील अनेक वेळेला सहन केलेली आहे. मात्र कुठेतरी या भेटीनंतर कटुता कमी व्हावी आणि कटुता कमी झाल्यानंतर राज्याचे आणि केंद्राचे प्रश्न मार्गी लागावे. राज्यातल्या जनतेला असलेल्या अपेक्षा, मग त्या 12 ज्या आज समस्या मांडलेल्या त्या असतील किंवा त्या व्यतिरिक्तही इतर ज्या समस्या ज्याची झळ आज समाजानं भोगली त्या येत्या काळामध्ये होऊ नये एवढीच अपेक्षा या चर्चेअंती आपण करूयात. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.